प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, ही कुठली लोकशाही? हे मी असं अशासाठी म्हणतो की यातला एकही बुद्धिवान म्हणला जाणारा वर्गातील एकही व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, कोर्टात गेलेलं मी बघितलं नाही. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो PIL, की हे लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे कॉर्पोरेशनला खऱ्या अर्थाने इथं लोकशाही नांदेल अशा रीतीने इथं निवडणुका घ्या, हे प्रशासनाच्या हातात आम्हाला नकोय. का बरं एवढे शंड झालोत आपण? दुसरी गोष्ट, आज निवडणुका जाहीर झाल्या. आज मतदार म्हणून आपल्याला आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की नक्की आपल्याला काय हवंय. आज श्रोतेहो, पुण्याचा जर तुम्ही डेमोग्राफिक जर विस्तार बघितला तर शिरूरला खेटायला पुणे जाते, इकडे लोणावळ्याला खेटायला जाते, या बाजूला तुम्ही शिरवळपर्यंत जाईल, इकडे जर तुम्ही सोलापूरकडे चाललात तर जवळजवळ यवतपर्यंत पुणे जाते. आज पौडपर्यंत पुणे जायला लागलंय. आज एवढा विस्तार पुण्याचा होतोय. ह्याच्यामध्ये पुण्याच्या सर्व ज्या पायाभूत सुविधा आहेत ह्याच्यावर अत्यंत ताण आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, एक टर्म आपण सारखे ऐकतो की PM 2.5. आता PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर. श्रोतेहो, 22 मजली पुण्यामध्ये टॉवर चाललेत. थोडासाच विचार केला तर ह्या पौड रोडला प्रत्येक सोसायटीची रिडेव्हलपमेंट स्कीम सुरू झालेली आहे. तुम्ही जर दिवसाच्या कुठल्याही